आणि बिलकुल शांत पद्धतीने करायचं आहे. काही हा काय प्रॉब्लेम थोडं जर किती जास्त असलं घेतलं. आता ह्या गणीमध्ये काय करायचं आपल्याला जी परीक्षा दिलेली आहे ना काकीची याच्यात मापन करायचं आहे याच्यामध्ये टाकायचं. आता काय ते टाकल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक विकेट दिले आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 किंवा अल्पकालीन इंडिकेटर टाकायचा आहे. अल्पकालीन इंडिकेटर नंबर 1 2 आणि 3 ठीक आहे. त्यानंतर अल्पकालीन इंडिकेटर झालं त्याच्यानंतर थोडं हलवा त्याला म्हणजे होतो तरी पण काय होतं ठीक आहे. निळा रंग येईल निळा झाला का निळा रंग आले आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे अल्पकालीन रिजन ड्रॉप टाका ओपन टाका जोपर्यंत तपकिरी रंग येणार नाही लाल तपकिरी रंग येईपर्यंत एक एक तीन टाकायचा आहे. ओपनचा कलर बदलत नाही का इकडे बघा अल्पकालीन रिजन ठीक आहे. त्याच्यामध्ये अल्पकालीन रिजन हा एक एक मता टाकायचा आहे जोपर्यंत लाल तपकिरी कलर येईपर्यंत हे असं असं एक एक तीन टाकायचं. हा एक दोन टाकून देतो तुम्हाला 1 2 हा टाका आणि मोजत राहा. ते टेबल पण मोजायचे आहे मोजा ना पाच झाले थोडं हलवायचं पाच पाच मिनिटं तुम्ही आपण त्याच्यामध्ये तपकिरी कलर फक्त केवळ टाकायचं आहे फक्त मोजून राहतो तसा तसा कलर येईल तुम्हाला. आला का तपकिरी लाल कलर लाल तपकिरी कलर आला का आला बरोबर. आता काय करायचं आहे किती पेमेंट टाकलं मॅडम 30 बरोबर. म्हणजे तिसऱ्या टेबलला काय दिलेलं आहे लाल तपकिरी म्हणायचं आहे. करा बरोबर 25 गुणिला 30 किती 750 बरोबर. योग्य प्रमाण आहे का अल्कलीनीचं. आपण जे आता रासायनिक घटक अल्कलीनीची तपासलेले आहे त्याचं प्रमाण योग्य आहे का बरोबर ना योग्य झालं कारण अपेक्षा योग्य प्रमाण आधाराच्या गेलं का नाही गेलं काय सत्य आलं आहे म्हणून ही पण आपल्याला चाचणी योग्य प्रमाणात आलेली आहे ठीक आहे. वा